नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे. आपण बघतोय सहाय्यक वन सांख्यिकी या पदाबद्दल माहिती. या पदाची परीक्षा योजना आणि अभ्यासक्रम आपल्याला बघायचंय. वन आणि महसूल खात्याचा या ठिकाणी खात्यातील हे पद आहे. गट ब चं हे पद आहे. एमपीएससी मार्फत सरळ सेवेने ही भरती घेतली जाते. काय असतो सिलेबस, कशी असते परीक्षा योजना, ती आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. आणि याची जी पात्रता आहे का याचा व्हिडिओ मी पुढच्या 2-5 दिवसामध्ये तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलला आणि अभ्यासकट्टा ऍप्लिकेशनला अपलोड करणार आहे. चला तर सुरुवात करूया. असिस्टंट फॉरेस्ट स्टॅटिस्टिशियन असं या पदाचं नाव आहे. सहाय्यक वन सांख्यिकी गट ब सांख्यिक असं म्हटलं गेलंय. असिस्टंट फॉरेस्ट स्टॅटिस्टिशियन असं म्हणतोय. ग्रुप बी रेव्हेन्यू अँड फॉरेस्ट डिपार्टमेंट. लेखी परीक्षा 200 गुणांची असणार आहे आणि मुलाखत 50 गुणांची असणार आहे. सरळ सेवा जरी असली तरी या ठिकाणी मुलाखती आहेत, कारण की हे वर्ग 2चं पद आहे, हे लक्षात घ्या. बरं, आता इथे कोणते विषय असतात? सामान्य ज्ञान बुद्धिमत्ता चाचणी हा एक विषय असतो आणि सांख्यिकी संदर्भातला विषय असतो. 100 प्रश्न आहेत, गुण 200 आहेत. 1 तासाचा पेपर आहे. आता सांख्यिकीचा फक्त इंग्रजीमध्ये पेपर असणार आणि वरचा पेपर मराठी आणि इंग्रजीमध्ये असणार. सामान्य ज्ञान बुद्धिमत्ता चाचणीचा पदव्युत्तर पदवी हा दर्जा आहे बघा. पोस्ट ग्रॅज्युएशन आपण ज्याला म्हणतोय, वस्तुनिष्ठ बहुपर्यायी आणि निगेटिव्ह मार्किंग आहे. प्रत्येक चुकीच्या उत्तराकरता 25% किंवा 1/4 एवढे गुण या ठिकाणी वजा होणार आहे. सगळ्यात महत्वाचं. आता मुख्य परीक्षा हे वस्तुनिष्ठ परीक्षेतले गुण आणि मुलाखतीतले गुण यावर तुमची फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे. आता मग तुम्ही म्हणाल सामान्य ज्ञानामध्ये काय आहे? सामान्य अध्ययन असं जे म्हणतो आम्ही, इतिहास भारत महाराष्ट्र, भूगोल भारत महाराष्ट्र, भारतीय राज्यव्यवस्था, राज्य प्रशासन, स्थानिक प्रशासन यांची रचना, अधिकार व कार्य, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय चालू घडामोडी आणि पुढे आहे भारतीय अर्थव्यवस्था. या ठिकाणी हे सामान्य अध्ययनाअंतर्गत येत आहेत. पुढे बुद्धिमत्ता चाचणी आहे. उमेदवार किती लवकर आणि अचूकपणे विचार करतो याच्या दृष्टीने हे प्रश्न असणार आहे. आणि सांख्यिकीचा सिलेबस काय आहे लक्षात घ्या. जे विद्यार्थी परीक्षा देणार आहेत त्यांच्यासाठी महत्वाचं आहे. कलेक्शन, क्लासिफिकेशन अँड प्रेझेंटेशन ऑफ स्टॅटिस्टिकल डाटा म्हटलेलं आहे. हा या ठिकाणचा सिलेबस तुमचं यामध्ये शिक्षण झालेलं असणार आहे. तिकडचा हा तांत्रिक सिलेबस आहे असं आपण म्हणूया. एलिमेंटरी स्टॅटिस्टिकल मेथड्स आहेत, ज्यामध्ये मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडेन्सी म्हटलेलं आहे, मेजर्स ऑफ डिस्पर्जन म्हटलं आहे, कन्सेप्ट ऑफ सेक्नेस आणि कोर्टोजीज म्हटलेलं आहे आणि कोरिलेशन अँड रिग्रेशन म्हटलेलं आहे. आता इथे जे आहे तुमचं याच्यामध्ये प्रायमरी अँड सेकंडरी डाटा, मेथड्स ऑफ डाटा कलेक्शन्स, टॅब्युलेशन ऑफ डाटा, ग्राफ्स अँड चार्ट्स, फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन्स, डायग्रॅमॅटिक प्रेझेंटेशन ऑफ फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन्स, त्याच्यानंतर जिओग्राफिकल प्रेझेंटेशन म्हटलेलं आहे. या सगळ्या बाबी या वरच्या पहिल्या मुद्द्यामध्ये तुमची येणार आहे. पुढे प्रोबॅबिलिटी नावाचा घटक या ठिकाणी आहे. मग त्यामध्ये त्याची कन्सेप्ट असेल, एलिमेंटरी लॉ असेल, कंडिशनल प्रोबॅबिलिटी असेल, या सगळ्या बाबी येत आहेत. थिअरॉटिकल प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन सुद्धा या ठिकाणी आहे. त्यानंतर थिअरी ऑफ स्टॅटिस्टिकल इन्फरन्स म्हटलेला आहे. थिअरी ऑफ एस्टिमेशन हा याच्यातला पहिला उपघटक असणार आहे. हायपोथेसिस टेस्टिंग हा दुसरा उपघटक या ठिकाणी असणार आहे. पुढे आहे इंटरप्रिटेशन ऑफ लिनियर मॉडेल्स, तो एक या ठिकाणचा सिलेबस मधला भाग आहे. सॅम्पलिंग मेथड्स, सिंपल रॅन्डम सॅम्पलिंग असेल, फाईल रॅन्डम सॅम्पलिंग असेल, सिस्टमॅटिक सॅम्पलिंग असेल, ते प्रकार सगळे. इंडेक्स नंबर्स अँड टाइम सिरीज वर या ठिकाणी तुम्हाला प्रश्न असतील, ते टॉपिकच आहे, त्याची डिटेल्स तुम्हाला करायची आहे. स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन्स इन इंडिया, मग त्यामध्ये CSO असेल, NSSO असेल आणि इतर RBI सारख्या संस्था सुद्धा यामध्ये येतात. वेगवेगळे सेन्सस जे आहेत, वेगवेगळ्या गणना ज्या आहेत, ते सगळा तो स्टॅटिस्टिकल डाटा त्यावर प्रश्न येतील. पुढे नॅशनल इन्कम एस्टिमेशन म्हटलेलं आहे. मेथड्स ऑफ नॅशनल इन्कम एस्टिमेशन कन्सेप्ट म्हटलेलं आहे. मग त्यामध्ये ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, नेट डोमेस्टिक प्रोडक्ट, ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट, नेट नॅशनल प्रोडक्ट या बाबी आहेत. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, डिजिटल डॉक्युमेंटेशन, इलेक्ट्रॉनिक स्प्रेडशीट, डाटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम, वेब ऍप्लिकेशन अँड सिक्युरिटी, नेटवर्किंग, यूज ऑफ GIS, MIS टेक्नॉलॉजी, स्टॅटिस्टिक्स, IT टूल्स, ऍप्लिकेशन, सायबर इथिक्स, IT पॉलिसीज, या सगळ्या बाबींवर या ठिकाणी प्रश्न असणार आहे. आणि इथे जे लेटेस्ट आणि रिसेंट डेव्हलपमेंट्स आहेत त्या संदर्भातले अपडेट्स तुम्हाला इथे लक्षात ठेवावे लागणार आहेत. थोडक्यात याच्या संदर्भातले चालू घडामोडी ज्या आहेत
सांख्यिकी संदर्भातल्या त्यावर तुम्हाला प्रश्न येऊ शकतात. मित्रांनो, अभ्यासकट्टा ऍप्लिकेशनवर आपण राज्यसेवेची बॅच चालवतो आहे. यामध्ये जाऊन तुम्ही याच्यातले काही टॉपिक्स कव्हर करू शकता. आता तुम्हाला सांख्यिकी या ठिकाणी नाहीये, मात्र सामान्य अध्ययन आणि बुद्धिमत्ता चाचणी त्याचा बराचसा सिलेबस तुमचा इथे कव्हर होईल. त्याच्या संदर्भात स्पेशल कोर्सेस सुद्धा आहे, तेही तुम्ही घेऊ शकता अभ्यासकट्टा ॲपवरून. कंबाईनची सुद्धा या ठिकाणी आपण तयारी करून घेतो आहे. चला तर ऍप डाउनलोड करा, आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. पुढे असेच माहितीपूर्ण व्हिडिओज तुमच्यासाठी आपण आणत राहूया. धन्यवाद.